नमस्कार. आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर आज एकंदरीत आपण वडगाव गावामध्ये आलोय. तालुका तासगाव, जिल्हा सांगली. याच भागातील एक प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी जे की संतोष पाटील. आणि सध्या जे द्राक्षाच्या प्लॉटमध्ये मी आहे. तर एकंदरीत पाहायला गेलं मागच्या 15 दिवसापासून जे आंतरराष्ट्रीय अस्थिरता सध्या आपल्याला दिसत आहे आणि त्याच्यामध्ये मोस्टली जे अमेरिका इस्रायलनं केलेलं इराणवरती क्षेपणास्त्र हल्ला असेल आणि त्याचे एकंदरीत दुष्परिणाम द्राक्ष उत्पादक शेतकरी असतील, त्याचबरोबर केळी उत्पादक शेतकरी असतील, कांदा उत्पादक शेतकरी असतील, तर त्यांना कशाप्रमाणे झाला आहे आणि त्याचबरोबर एकंदरीत ह्या द्राक्ष पिकामधले असणारे लागवड असेल, किडी रोग असतील आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं ह्या युद्धाचं, ह्या आंतरराष्ट्रीय अस्थिरतेचं मायबाप शेतकऱ्यांच्या मार्केटवरती जे की द्राक्ष उत्पादन घेत असतात, केळी उत्पादन घेत असतात किंवा इतर वेगवेगळ्या पिकांचं उत्पादन घेत असतात आणि त्यांच्या दरावरती एकंदरीत काय परिणाम झाला आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला आज एकंदरीत प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी म्हणून वडगावमधले आहेत संतोष पाटील त्यांच्याशी आपल्याला चर्चा करायची आहे. तर सुरुवातीला सरांची ओळख असेल आणि त्याचबरोबर पूर्ण गोष्टींची माहिती आपल्याला त्यांच्याकडून घ्यायची आहे. पाटील साहेब नमस्ते. नमस्ते. सुरुवातीला आपलं नाव सांगा आणि एकंदरीत हे जे व्हरायटी आहे ते कोणत्या व्हरायटीची लागवड केली आणि साधारण किती क्षेत्रावरती लागवड केली? हं. माझे नाव संतोष राजाराम पाटील. हं. मुक्काम पोस्ट वडगाव, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. अच्छा. हं. व्हरायटी कोणती लागवड केली? वराठी यशस आहे. अच्छा, हं. एस मधली व्हरायटी आहे. हं. तर साधारण किती क्षेत्रावरती लागवड केली आपण? 5 एकर आहे. अच्छा, मग आता सध्या कटिंग किती चालू आहे? कटिंग आता आता हे कटिंग चालू आहे, साधारण किती क्षेत्र आहे? एकर आहे की. एकर क्षेत्रावरती हं. आहे. तर तसं पाहायला गेलं मागच्या 15 दिवसापासून हं. साधारण अमेरिका, इस्रायल आणि इराणचं जे युद्ध चालू आहे आणि मोस्टली या भागातील जे शेतकरी असतात त्यांची द्राक्षे जी आहे ती आखाती देशामध्ये निर्यात होत असते. मग इराण असेल, इराक असेल, ओमान असेल, कतार असेल, बहरीन असेल. तर तसं पाहायला गेलं तर हे एकंदरीत युद्धाचे परिणाम सध्या जे तुमच्या भागातील जे शेतकरी असतील तर दरावरती काय दिसून येतात का? होय, दिसून येतात की. आता दर कसे? कमी आले आता. अच्छा, आता मागचे 15 दिवसापूर्वीचे दर कसे होते आणि आता दर कसे आहेत? आता जवळजवळ ₹50 फरक पडलाय. अच्छा, ₹50 फरक पडलाय. हं. आणि त्याच्यामुळे जे आपलं लोकलचं मार्केट आहे, मग हं. कोणतं असेल, डोमेस्टिक कलकत्ता असेल, होय. पंजाब असेल, तर त्याच्यामध्ये आवक जादा वाढलीत म्हणून व्यापारी नॅरेटिव्ह पसरवतात, हां. की सध्या मार्केटमध्ये आवक जास्त आहे आणि द्राक्षाला उठाव जास्त नाही. आणि त्या संधीचा फायदा घेऊन व्यापारी आज शेतकरी बांधवांची बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात फसवणूक करत आपल्याला दिसून येत हं. असतात. तर हे एकंदरीत चित्र कसं वाटतं तुम्हाला? आता काय ती त्यांची फसवणूक आहे, मग काय करायचं आता? आता ह्याच्यावरती त्याच्यावर काय करता पण येत नाही ना. ते सांगेल आपल्याला डायरेक्ट बोलता पण येत बोलता नाही पण जास्त. येत. ते आणि तसं सांगेल तसं द्यायला लागतंय. आणि तसं पाहायला गेला हा नाशवंत माल नाशिक आहे. ठेवून किती दिवस ठेवणार आहे? ठेवून किती दिवस 4-8 ठेवणार दिवस आहे? झालं. आणि याच्यामध्ये आपण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक मेहनत, आपलं त्याच्या पाठीमागचा असणारा खर्च, होय. या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आपण केलेल्या असतात. तसं पाहायला गेलं तुमचं जे एकूण क्षेत्र आहे, तर साधारण तुम्हाला ह्या एकर क्षेत्राला साधारण किती खर्च आला? टोटल काय? हां, टोटल जातो की 2-2.5 लाखापासून जातो की. एकरी साधारण 2.5 लाखापर्यंत हां, खर्च एकरी. जातोय. हां. आता ही एस-एस मधले व्हरायटी आहे, तर साधारण बघितलं खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या झाडाला घड असतील, चांगले सेट झाले. संख्या सुद्धा चांगल्या पद्धतीने होय. मेंटेन केलंय. मण्यांची जी असणारी लांबी रुंदी असेल ते सुद्धा चांगल्या पद्धतीने मेंटेन झाले. आणि तसं पाहायला गेलं तर ही एकंदरीत ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. होय. अशी कोणती कीड आहे, रोग आहे, की त्याच्यासाठी तुम्ही त्या गोष्टी करता? रोग आहे, दावणी आहे, बुरी आहे, करपे आहे. अच्छा, मग असं काय त्याच्यावरती उपाययोजना पण वगैरे? काय आहे, औषध आहे ती मारायची. अच्छा, हं. आता तुम्ही स्वतः मारता औषधं, स्वतः होय, खत स्वतः. औषधं होय, वगैरे. होय. त्याचबरोबर पाहायला गेलं तर साधारण आपलं हे जे कटिंग आहे, ते हं. साधारण किती तारखेचं कटिंग आहे आणि आज कटिंग हे करून? 25 ऑक्टोबरचं कटिंग आहे. 25 ऑक्टोबरचं कटिंग आहे, म्हणजे हां. आज बरोबर किती दिवस झाले? आज बघा की आज हं, फेब्रुवारी आज हं. 13 तारीख आहे. आज 13 तारीख आहे. हं. म्हणजे 4 महिन्यापेक्षा जास्त जास्त कालावधी झाला. काळ पण हा माल आपला पाठीमागे 8-10 दिवसापूर्वी जायला जाया पाहिजे पाहिजे. होता. हां. पण बरेचसे जे व्यापारी बांधव असतील, की जे युद्ध चालू आहे ना, त्या युद्धाचा फायदा घेऊन बरेचसे दर पाडणे हे सांगली भागामध्ये, नाशिक भागामध्ये आपल्याला जास्त दिसून येतं आणि त्याचा चालू आहे. इनडायरेक्टली तोटा आपल्या शेतकरी शेतकऱ्याला वर्गाला झालेला आहे. शेतकऱ्याला आणि शेवटी असताना मुळात द्राक्ष हा नाशवंत माल आहे. आपण किती दिवस ठेवणार आणि किती दिवस ती मागलं तर द्यायला लागते, पर्याय नाही. ह्या संधीचा फायदा घेऊन व्यापारी वर्ग आपली बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात फसवणूक आपल्याला होय. करायला लागली. तर आजचं जे कटिंग चालू आहे हे तुमचं कुठे चालू आहे, म्हणजे कोणत्या देशासाठी चालू आहे ही का डोमेस्टिक? बांगलादेशला चालू आहे. अच्छा, मग आता बांगलादेशला तुम्हाला काय दर भेटलाय? ते ₹340. ₹340 हं. भेटलाय. तर एकंदरीत बांगलादेशवरती ह्याचा काय परिणाम होणार आहे का या युद्धाचा किंवा अस्थिरतेचा? आता ती काय माहिती आता आपल्याला एवढं. तसं पाहायला गेलं बांगलादेशला सुद्धा बऱ्यापैकी आवक वाढली असणार आहे. आणि एकंदरीत आवक वाढल्यानंतर सुद्धा दरावरती त्याचा परिणाम होत असतो. आणि हाच जर माल आपला युद्धाच्या आधी आला असता किंवा जर युद्ध ही सिच्युएशनच या ठिकाणी नसली असती, तर हा आपला साधारण माल किती रुपयेपर्यंत गेला असता? 400 पुढनं गेला असता. 400 पूर्ण गेला असता. होय. म्हणजे जे तुम्ही लक्ष ठेवून ते केलेल्या ज्या गोष्टी होत्या एकंदरीत, आणि युद्ध हे कोणा आपल्या हातात नसतं नाही, आणि नाही. ती अजून काय हे आपल्याला किती नाही. दिवस चालेल काय काय सांगता येत सांगता नाही. येत नाही अजून.
तसं पाहायला गेलं तर किती वर्षापासून तुम्ही द्राक्ष पीक लागवड करता? आता जवळ 10-15 वर्ष झाली. 10 ते 15 वर्ष झालं. होय. म्हणजे साधारण तुम्ही स्वतः 10 ते 15 वर्ष झालं द्राक्ष पिकामध्ये एकंदरीत होय, उत्पादन होय, आहे. होय, आणि सुरुवातीपासून आता ही जी व्हरायटी आहे ती एस आहे. होय. अशा अजून कोणकोणत्या व्हरायटी आहेत की यशस आहे, अनुष्का आहे, अच्छा. पुणे माणिकचमन आहे, सुपर आहे. अच्छा. हम्म. तसं बघायला गेलं आता मार्केटमध्ये जरी ह्याला दर नसला तर ह्याच्यावरती सुद्धा ऑप्शन भरपूर राहतात. एकतर बेदाणे आपण तयार करू शकतो किंवा वायनरीसाठी आपण पाठवू शकतो. होय. मग असे काय पर्याय आहेत काय भागामध्ये? पर्याय आहेत, पण काय आहे, हे आपण लांबीसाठी केलेलं आहे ना, त्याला म्हणत होत अच्छा. नाही ना. अच्छा, म्हणजे बेदाणा ह्याच्यापासून तयार होणार नाही. लांबी वगैरे जास्त हा, असल्यामुळे. बेदाण्याला बारीक लागते ना, अच्छा. बिगर जे अच्छा. हा, त्याच्यामुळे सुद्धा हा आपल्याला बऱ्यापैकी तोटा या ठिकाणी सहन हा. करावा लागतो. तर एकंदरीत हे प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकरी म्हणून आहेत संतोष पाटील वाडगाव गाव आणि एस या व्हरायटीची लागवड केली आणि ह्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात ही जे असणारे आंतरराष्ट्रीय अस्थिरता आहे त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो. जरी त्यांचं आजचं कटिंग बांगलादेशला चालू असलं तरी सुद्धा त्यांना तुम्ही दर तेच सांगितलं ₹350. आणि ही जर परिस्थिती नसली असती तर आज त्यांना सुद्धा 400-450 रुपये प्लस किंवा ₹500 पर्यंत सुद्धा दर भेटला असता. तर ही एकंदरीत खाली ग्राउंड लेवलपर्यंतचे जे द्राक्ष उत्पादक, केळी उत्पादक किंवा जे वेगवेगळ्या पिकांचं उत्पादन घेणारे शेतकरी बांधवांना सुद्धा या ठिकाणी स्वतः हा सहन करावा लागत. आणि याच्यावरती लवकरात लवकर पर्याय निघणं देखील सुद्धा गरजेचं. जेवढं युद्ध लवकर थांबेल तेवढा शेतकरी बांधवांना परत ताकदीने उभा राहायला त्या ठिकाणी भाग पडेल. एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर ज्याही शेतकरी बांधवांनी आज आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं तर त्या शेतकरी बांधवांना नमस्कार.